इकडे मध्य पूर्वेतील तणावाने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणनेही प्रत्युत्तर दिलंय। या हल्ल्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे। इराण हा जगातला प्रमुख तेल उत्पादक देशांपैकी एक आहे। युद्ध अधिक भडकलं तर पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते। याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होऊन त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। जरा संघर्ष अधिक चिघळला तर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम दिसू शकतो। जर किमतीत मोठी वाढ झाली तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ होऊ शकते। येणाऱ्या काही आठवड्यात बाजारात मोठी अस्थिरता आणि चढउतार पाहायला मिळेल असा अंदाज तज्ञ व्यक्त करतात। दुसरी गोष्ट म्हणजे सोनं आणि चांदी महाग होतील। युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण होते। गुंतवणूकदार पैसे शेअर बाजारातून काढून सोनं आणि चांदीमध्ये गुंतवतात। यामुळे सोनं आणि चांदीच्या किमती ऐतिहासिक पातळीवर जाण्याची शक्यता आहे। भारत आपल्या एकूण तेलाची जी आयात करतो त्याच्यातनं साधारणतः 50% आयात ही एकट्या आखातामधनं होत असते आणि ह्या संपूर्ण संघर्षाचा परिणाम हा भारताच्या तेल वाहतुकीवर होणार आहे। जी तेल वाहतूक प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होती आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधल्या ऑइल टँकर्सवरती इराण पुरस्कृत ज्या सगळ्या प्रॉक्सीज आहेत किंवा संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हौती असेल, हमास असेल, यांच्याकडनं अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब होणं, जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढणं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणं, अशा प्रकारच्या आव्हानांना भारताला सामोरं जावं लागू शकतं। इराणकडून इस्रायलला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात येतोय। बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर करण्यात येत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। त्यामुळे इराण पूर्ण ताकदीनिशी युद्धात उतरल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर संयुक्त कारवाईमध्ये हवाई हल्ले केले। इराणमधील 6 शहरांवर एकाच वेळी हल्ला झालाय। युद्ध तुम्ही सुरू केलंय पण ते संपवणार आम्ही असा इशारा इराणने दिलाय। या हल्ल्यामुळे जग 2 भागात विभागलं गेल्याचं चित्र आहे। ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने अमेरिका इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलंय, तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करत त्यांचा खरा चेहरा जगासमोर आल्याचं म्हटलं। याशिवाय नॉर्वे, पाकिस्तान आणि युद्धग्रस्त युक्रेननेही इराणवरील हल्ल्याचा निषेध केलाय। याशिवाय संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आज मध्यरात्री बैठक बोलावण्यात आली आहे। रशिया, फ्रान्स आणि चीनने बैठक बोलावण्याची मागणी केलेली होती।